21,000 मताने मी सगळ्यात पुढे होतो आणि नंतर मी मागे पडलो. तर मनमाड शहरामधला पाण्याचा प्रश्न मोठा होता, सरकार आमचं होतं आणि मी स्वतः मनमाडमध्ये राहत होतो. मला स्वतःलाच ट्रॅक्टरने पाणी आणावं लागत होतं कारण एक महिना मनमाडमध्ये प्यायलाच पाणी येत नव्हतं. आणि ती तो जो राग सरकारवरचा होता, भारतीय जनता पक्षावरचा होता, त्यामुळे मनमाड शहराच्या लोकांनी मला नाकारलं. गणित आत्मगिरा मानवपूर होते, यांनी सुद्धा खूप माझा प्रचार केला. सुनील लोखंडराव आमच्याबरोबर होते, आम्ही सगळे त्या ठिकाणी काम करत होतो. पण माझ्या तालुक्याने मला इतकं प्रेम दिलेलं आहे की 50,000 मतं ही 8 दिवसांमध्ये मला या मतदारसंघामध्ये मिळाली होती, पुतल्यावर सुद्धा मिळाली. आणि आज गणेश भाऊ तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, आमदारकीच्या शुभेच्छा देतो. नांदगाव तालुक्यातलं काही चित्र असेल त्याची मला कल्पना नाही, ती तुम्ही सक्षम आहात. पण मालेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 3 गट आहे. माझा निमगाव गट आहे, माझा कळवाडी गट आहे, माझा सोनस गट आहे. तिन्ही गटामध्ये राऊत साहेबांच्या आदेशाला जो शिवसेनेचा उमेदवार असेल त्याला 10,000 मताची तिन्ही गटात आघाडी आम्ही देऊ. निश्चितपणाने काम करण्याची खूप गरज आहे. कामाचा दर्जा खूप निकृष्ट झालेला आहे. 15% आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडून आधी पैसे घेतोय, मग काम करतोय. 20% इकडे 20%. जे चित्र मालेगाव तालुक्यात आहे ते चित्र नांदगाव तालुक्यात आहे. आणि गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेला आहे. सन्माननीय उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशातल्या पहिल्या 5 क्रमांकाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने अग्रक्रमाने उद्धव साहेबांचं नाव असायचं. कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळामध्ये ज्या माणसाने या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्या सन्माननीय उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने अपमानित करून या गद्दारांमुळे मुख्यमंत्री पदावर उतरावं लागलेलं आहे. ही लढाई ही गणेश झांचकांची नाही आहे, ही लढाई ही आत्महिरेची नाही आहे. या निवडणुका ज्या होणार आहेत या फक्त आणि फक्त या महाराष्ट्राची अस्मिता दाखवून देण्यासाठी, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, यापुढे आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गद्दारी आम्ही सहन करत नाही, हा संदेश देण्यासाठी. हे महाराष्ट्र आहे, हे बिहार नाही, हा संदेश हे भारतातील जनतेला देण्यासाठी. आणि ज्या पत्रीचा अपमान करून सन्माननीय उद्धव साहेबांना काय केलं गेलं, त्याच सन्मानाला उद्धव साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या तख्तावर घेऊन बसवण्यासाठी ही लढाई आहे. आणि म्हणून तुमचा दिलेला प्रत्येक मत हे गणेश झांचकाला दिलेलं मत नाही, तुमचं दिलेलं प्रत्येक मत आत्महिरेला दिलेलं मत नाही. तुमचं प्रत्येक मत हे सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दिलेलं मत आहे. ही भूमिका आपल्या सगळ्यांना रुजवायची आहे आणि त्या भूमिकेत काम करायचं आहे. आज अत्यंत दयनीय अवस्था या जिल्ह्याची झालेली आहे. पूर्वी नाशिक शहरात होतं, आता आपल्याकडे ग्रामीण लोट बसायला लागला. गल्ली गल्लीमध्ये भाई झाले, बंदुका घेऊन फिरतात, गोळ्या मारतात. येत्या आमच्या ललित पाटील इथे सगळीकडे ते ड्रग्स इतकं मोठा रॅकेट चालवला. आमच्या तरुणांनी सगळे उडता पंजाब होता, उडता नाशिक जिल्हा झाला, तो आमच्या पालकमंत्र्यामुळे झाला. आणि इतकं मोठं ड्रग्स रॅकेट या ठिकाणी आणलं, सर्व तरुण पिढी या ठिकाणी उभा केली. खोट्या केसेस विचारू नका. आजपर्यंत नाशिक शहराच्या बाहेर एमपीडीए कधी लागू झालं नव्हतं. आज ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा एमपीडीए लावलं जातं. हे दुर्दैव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. मी तुरुंगात असताना पाहत होतो साहेब की मोठ्या एमपीडीए मध्ये आलेली पोरं ज्यांना 1 वर्ष बंदी करून ठेवलेलं आहे, ज्यांना 1 वर्ष जामीन घेता येत नाही, ही सगळी 20 आणि 22 आणि 24 वर्षाची मुलं असतात ज्यांना काहीही समजत नाही. पण या लहान लहान पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या मित्र गटाची लोक करतात. आणि चुकीच्या पद्धतीला केसेस टाकून सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं जात आहे. पण जेलमध्ये जायला घाबरू नका. आपण राऊत साहेबांचे कार्यकर्ते आहोत. राऊत साहेब जसं काम करायला तुमचा खरे तसं मी सुद्धा काम करायला तुम्हाला. आणि मी ज्या दिवशी साहेब बाहेर आलो एकच इशारा दिला. सन्माननीय उद्धव साहेब म्हटले होते की एकदा तू तरी नाशिकला तर मी तरी राहील. आता सहन होत नाही. पण आमचं मन उद्धव साहेबांनी तर मोठं नाही. आम्ही सांगितलं आता इथून पुढे फक्त मी आणि मीच राहील, तुम्ही निघा. आणि गणेशजी तुम्हालाही त्या भूमिकेत काम करावं लागणार आहे. इथून पुढे महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार या महाराष्ट्रात उतरणार नाही. साहेब जे काही सर्वे आम्हाला इतर पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आज वाटत नसतं की आज ह्या तारखेला निवडणूक झाली तेव्हा प्लस आपण जाणार आहोत. आणि आमच्या सगळ्यांचं धोरण आहे आपल्याला 205चा नारा द्यायचा आहे. 205 या महाराष्ट्रात आपल्याला व्हायचं आहे. आणि सन्माननीय उद्धव साहेबांना या महाराष्ट्राच्या तख्तावर बसवायचं. आज जे काही प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले, जे काही गुन्हेगारी उभे राहिलेले आहेत, खोट्या केसेस झालेल्या, त्याला घाबरू नका. खूप दिवस तुम्ही
थांबा. 2 महिन्यात उद्धव साहेबांना सक्तीमध्ये बसू द्या. तुमच्यावरच्या सगळ्या केसेस याच पोलिसांना मागे घ्यायला लावू. ते प्रामाणिकपणानं आणि म्हणून ताकदीनिशी 2 महिने लढा. शिवसैनिक म्हणून लढा, शिवसेनेसाठी लढा, बाळासाहेबांसाठी लढा, उद्धव साहेबांसाठी लढा आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा. एवढंच या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि मनमाड नगरीत प्रवेश केलेले खासदार संजयजी राऊत साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक साहेब. काल तुम्ही यायच्या पहिलेच मनमाड शहरामध्ये 3 ते 3.5 घंटा पाऊस चालू होता, बरोबर आहे ना? आणि पाऊस किती कडकडाट होता, विजांचा कडकडाट होता ना. कारण त्यांना माहिती आहे की आता साहेब येणार आहे आणि मनमाड शहरात या तालुक्यात विधानचा कडकडाट सारखा कडकडाट करून पावसाने जे पाण्याची घाण आहे जी आपल्या तालुक्यात साचली आहे ती साहेबांच्या रूपाने ती बाहेर काढली जाईल आणि विधानच्या कडकडाने जे आता खडखड चालली ना ती सगळी थांबली जाणार. त्याच्यासाठी ते कालचं स्वागत होतं. आणि साहेब मला असं वाटतं की कदाचित आपली सभा संपल्यानंतर परत पाऊस चालू होईल. या ठिकाणी आपण आला मनस्वी आमच्या सर्वांच्या मतांनी सर्वांच्या वतीने आपले मनस्वी स्वागत. या कार्यक्रमात आता व्यासपीठावरची मी नाव घेण्यापेक्षा आपले उपनेते ज्यांनी आज संघर्ष करून तुम्ही बघितलं असेल का एका खोट्या केसमध्ये म्हणजे त्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा दम नसताना जसं राऊत साहेबांनी अडचण काढली तसं अद्वैजी आबा हे देखील 9 महिने तुरुंगवास भोगून आलेले आहे. परंतु घाबरला का माणूस नाही. जसं राऊत साहेब घाबरल्याने आपले अद्वै आबा पण घाबरले. सुनीलजी बागू साहेब, जयंतजी दिंडे साहेब, सुधाकरजी बडगुजर साहेब, दत्तानाना, विलासांना सगळेच उपस्थित सगळेच आमचे जयंतजी दिंडे साहेब उपस्थित सगळे मंडळींना साहेब मी मनमाड शहराचा नगराध्यक्ष म्हणजे मी 25 वर्षापासून या मनमाड शहरामध्ये नगरपालिकेमध्ये काम करतो. मी नगरसेवक 5व्यांदा माझी नगरपालिकेची नगरसेवक पद म्हणून तर भोगलेली आहे. मी नगराध्यक्ष एक 15-16 महिनेच नगराध्यक्ष होतो. पण ज्या वेळेस मला संधी मिळाली या मनमाडकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यावेळेस मी फक्त मनमाडकरांची सेवाच केली. मेवा खाल्ला नाही कधी, मेवा कधीच खाल्ला नाही, फक्त सेवाच केली. माझे वडील देखील या तालुक्याचे 10 वर्ष आमदार होते. त्यांनी देखील या तालुक्याची सेवाच केली आणि मला अभिमान आहे की माझे वडील कधी 35 ते 40 वर्षापूर्वी आमदार होते. पण आज देखील मी ज्यावेळेस जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी आपण दिली त्यावेळेस मी तालुक्यात फिरत असताना लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम किंवा त्यांनी केलेलं काम आज पण लोक विसरत नाही याचा मला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी मला सांगणं गरजेचं आहे का या शहरामध्ये जो वारंवार वर्षानुवर्ष जो पाणी प्रश्न होता ज्या पाणी प्रश्नावर फक्त राजकारण आणि सत्ताकारण चालत होतं. 15 वर्षापासून बाहेरचे लोक पण येत होते, मोठे मोठे आश्वासन देत होते. पण ज्यावेळेस साहेब उद्धव साहेबांनी आपण नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकली आणि नगराध्यक्ष म्हणून जनतेने ज्यावेळेस आम्हाला कौल दिला माझ्या सगळ्या नगरसेवकांच्या साथीने मी या मनमाड शहराचा करवांचा पाणी प्रश्न सगळ्या पाठपुरा सगळ्या मंजुऱ्या घेऊन साहेब मंजूर केला. आज मी विशेषतः सांगेन साहेब का उद्धव साहेबांनी 2 वेळेस, एक वेळेस नाही साहेब, 2 वेळेस प्रशासकीय मंजुरी दिल्या. 2 वेळेस आम्ही उद्धव साहेबांनी दिल्या विशेष म्हणजे. पण कदाचित आपल्या आमदारांना माहित होतं आपल्याला फुटायचं आहे. 3 महिने लेट करून त्यांनी टेंडर काढलं. त्यांना असं वाटत होतं जर टेंडर झाला तर उद्धव साहेबांना क्रेडिट जाईल, वर्कआउट झाला तर उद्घाटनाला यावं लागेल आणि मग उद्धव साहेबांनी हे काम केलंय
हे मनमाडच्या नगरपालिकेने काम केलं, नगराध्यक्षांनी काम केलं, नगरसेवकांनी काम केलं, हे कुठंतरी वाटत म्हणून ते एक काम त्यांनी पेंडिंग ठेवून त्याचं टेंडर 3 महिन्याने काढलं. पण त्याचा बोजा साहेब हे सांगता का आम्ही 15% माफ केले शासनाकडे 15% माफ केले असं सांगता. पण साहेब गुडगुजर साहेब एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना पण पाईपलाईनच्या कामाबद्दलची बराचसा अनुभव आहे. 19.5% अभाव टेंडर 3 महिने लेट केल्यामुळे 4 महिने लेट झाल्यामुळे 19.5% अभाव ते टेंडर गेलेलं आहे. आणि त्याचा बोजा मनमाड शहरावर कमीत कमी 60 ते 65 कोटी रुपये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एका बाजूने सांगितलं जातं आम्ही पैसे माफ केले, दुसऱ्या बाजूने बोजा वाढलेला आहे. तर हे जे आहे हे स्वार्थापोटी काम चाललेलं आहे. साहेब मी अजून एक माहिती काढली तालुक्यात फिरत असताना, एक 72 खेडी योजना मला तालुक्यात फिरत असताना माहिती पडलं, लोक सांगितलं का 72 खेडी योजना झाली. साहेब विशेष म्हणजे ही 72 खेडी योजना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे. पण आता आम्हाला त्याच्यात पण शंका वाटायला लागली साहेब. म्हणजे मी फिरत असताना काय का आपल्याकडं याचं खूप वार आहे, खाऊचं खूप वार आहे, त्याच्यामुळे 72 खेडी योजनेमध्ये फिरत असताना मला एक लक्षात आलं. तिथले मी ज्यावेळेस भगवान सत्याच्या निमित्ताने फिरत होतो त्यावेळेस भाषण करताना लोक ऐकायचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक दिसतात, वयस्कर मंडळी माझ्याकडे यायचे आणि मला सांगायचे तर भाऊ ते पाईप तर आताच चप्पट झाले हो, शेतामध्ये तर आपण पाणी थोडं जरी वाकडं झालं तर पाणी येत नाही, मग आता पाणी कसं काय घेईल. ही अवस्था आहे, ही अवस्था आहे. आत्ताच आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी आपण आता हार टाकला, पुष्पहार टाकला आणि स्वागत केलं साहेब, हा 4 महिन्यापूर्वी झालेले काम आहे, 4च महिन्यापूर्वी झालेले काम आहे. त्याला बघा सगळे निघालेले, सगळं निघालं. आणि साहेब 3 वेळेस गळत होता पुतळा, मेघडबरी 3 वेळेस गळत होता. बाबासाहेबांचं पुतळाचं जे बांधलं गेलेलं आहे त्याचं तिथले जे भीमसैनिक आहेत, जे भीमसैनिक त्यांनी 3 वेळेस चबुतऱ्याचं काम साहेब, चबुतऱ्याचं काम 3 वेळेस तोडलं. अशा प्रकारचं काम चालू आहे. आणि मला एक सांगा, जर हे छोटे काम जे महापुरुषांचे काम आहे हे करत असताना आपण ते काम योग्य रीतीने करू शकत नाही तर कदाचित करंजबन योजना किंवा मात्र खेडी योजना आपल्याला फेलवली नसती. ती फक्त उद्धव साहेबांची मेहरबानी आहे की मनमाड शहराचे नगरसेवक, नगराध्यक्ष किंवा जे याचिकाकर्ते असतील, पत्रकार असतील, उपोषणकर्ते असतील, सगळ्या पक्षाचे जे पदाधिकारी असतील, ज्या लोकांनी मदत केली आहे त्यांचं श्रेय, यांचं श्रेय नाही. साहेब मी नगराध्यक्ष असताना मी शासनाकडनं जे कामं केले मी तुम्हाला सांगितलं बरं काही, मला काय आमदार पद वगैरे काय मिळाले. मी 15 वर्षापासून आमदारकीचा ट्राय करतो, पण मला जनतेतला मी नक्कीच आमदार आहे. जनता मला 15 वर्षापासून जेवढं आमदाराला प्रेम मिळत नाही तेवढं गणेश झात्रेला प्रेम 100% मिळतं. साहेब B1 B2 सत्ता प्रकार म्हणून एक प्रकार आहे, मालेगाव तालुक्यात पण प्रकार आहे सर B1, आणि महाराष्ट्रात लेवलला पण हा B1 B2 सत्ता प्रकार आहे. साहेब माझ्या मते बाळासाहेब थोरात साहेब असताना त्यावेळेस मी ती सुरुवात केली होती B1 B2 सत्ता प्रकारे. मी त्यांना भेटून त्यांना लेटर दिलं, त्याच्यानंतर खडसे तयार झाले. आणि मला विशेष आनंद होतो का ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस B1 B2 सत्ता प्रकाराचा प्रकार संपला. त्याच्यात विशेष असं होतं साहेब का आपण आपल्या सत्ता प्रकाराची जी जागा असेल, गावठाणामधल्या ज्या जागा असतात त्या जागा आपल्याला खरेदी विक्री जरी करायची असेल तर 50% नजरानं प्रत्येक खरेदी विक्रीला आपल्याला भरायला लागायचं. पण आता आपण त्याच्यात असं सोय काढली का 15%च एकदाच भरायचे आणि ती जागा कायमस्वरूपी मुक्त करून घ्यायचं. हे काम मी जे शासनकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून मी करू शकलो, याचा मला अभिमान आहे. दुसरा जे आहे, मी नगरपालिकेत काम करत असताना कुठल्याच नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अशी काही चांगली असते असं नाही. प्रत्येक नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असते. साहेब पाणी पुरवठा योजना आम्ही ज्यावेळेस चालवायचो तर आमच्या पाणी पुरवठा योजनेवर कमीत कमी 3-3, 5-5, 6-6 कोटी रुपयाचं कर्ज असायचं, MSCBचं बिल असायचं. पण साहेब मी स्वतः जाऊन मंत्रालयामध्ये मी संबंधित मंत्र्यांना भेटून
मी त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही दंड व्याज ह्या गोष्टी एमसीबीच्या ह्या माफ कराव्या आणि ते माफ करून जे मुद्दल असेल त्या मुद्दलीचे जे पैसे असतील ते समान हप्त्यात करून द्यावे आणि ते आम्ही भरायला तयार आहे. साहेब मला आनंद वाटतो तर त्यावेळेस तो जे काढल्यामुळं मनमाड शाळा नगरपालिका एमसीबीच्या दातातून मुक्त झाली नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात नगरपालिका एमसीबीचं जे पण बिल होतं त्या दातातून मुक्त झालं याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत आलोय. या ठिकाणी मी 2-4 गोष्टी सांगणं गरजेचं आहे का साहेब आपल्या मेहरबानीमुळंच उद्धव साहेबांच्या तिकिटामुळं इथं जो पण आमदार झाला असेल याच्या पहिले पण जे जे आमदार झाले असेल ते फक्त बाळासाहेब आणि उद्धव साहेबांनी आपल्या शिवसेना पक्षामुळे झालेले आहे. पण आज ते असं दाखवत आहे की ते जे निवडून आले त्याच्यात आपली काही साथ नाही पण जनता हुशार आहे. जनता हुशारच आहे. संतोष गुप्ता सारखा एक निरपराध माणूस ज्याचा फक्त तो पक्षाशी निगडित आहे, पक्षा संघटनेचं प्रामाणिक काम करतो, अशा व्यक्तीच्या 4x4च्या दुकानामध्ये जो वर्षानुवर्ष चुटकी मुटकी मोटरसायकल आहे त्या मोटरसायकलवर फिरतो, त्याचा धंदा करतो, अशा माणसाच्या दुकानामध्ये आदल्या रात्री गांजा ठेवून प्री प्लॅन त्याच्यावर गांजाची केस करण्यात आली सर आणि आज तो जेलमध्ये साहेब पिंटू नाईक सारखा माणूस शिवसेनेशी संबंधित आहे, शिवसेनेला सोडत नाही. पिंटू नाईकवर सुद्धा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. साहेब संतोष जगतापांचा मला विशेष आनंद वाटतो. तुम्हाला मगाशी स्वागत केलं. संतोष जगताप सुषमाताईंची सभा होती, त्या सभेच्या वेळेस आम्ही प्रचारात फिरत असताना तो एका नाडग्यात पडला. कमी जास्त झालं असतं पण त्याने शिवसेनेला सोडलं नाही, त्याला बरंच आमिष देण्याचा प्रयत्न केला. संतोष बळीन सारखा व्यक्ती त्याच्या अन्नधान्याच्या म्हणजे त्याच्या पुतण्याचं दुकान आहे, स्वस्त धान्य दुकान, ते त्याच्यावर कारवाई करण्यात आली. माधव शलार असतील त्याच्यावर कारवाई करण्यात आली. लियाकत भाई शेख यांना पण पूर्ण ब्लॅकमेलिंग, त्यांच्यावर तर हे ठीक आहे आपण तडीपार वगैरे या गोष्टी ओके काय हरकत नाही, पण साहेब त्याला देशद्रोही ठरवण्यापर्यंत करायला चालू होतं. पण ठीक आहे आम्ही आता जागरूक होऊन गेलेलो आहे. पोलीस प्रशासन पण जागरूक झाले, पोलीस प्रशासनाला पण समजायला लागलं काय हे कुठल्या दिशेने चाललेलं. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला सुद्धा त्या बाबतीची जाणीव झाली आहे की हे सगळं खोटा प्रकार चाललेला आहे. असे प्रकार भरपूर चाललेले आहेत आणि मला विशेष आनंद वाटतो का हे सगळं होत असताना माझ्या एक पण पदाधिकारी किंवा आपला शिवसेनेचा एक पण पदाधिकारी हल्ला नाही किंवा डरला नाही. आज तुमच्या समोर आणि लढतो. साहेब दुसरा एक मार्केट कमिटीबद्दल सांगायचं आहे. जसं मालेगाव मार्केट कमिटी तुम्ही मला भाषणाचा चान्स दिला होता. मालेगावच्या सभेत हातभाई आबांची सभा एकदम ऐतिहासिक केली होती. त्या सभेमध्ये तुम्ही सांगितलं होतं साहेब की ज्या ज्या सत्ता आता चालून येतील त्या भगव्याच्या राहतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राहतील आणि त्या पद्धतीचं कामकाज हातभाई आबांनी असेल किंवा मनमाड नगरपालिकेचं साहेब माझ्या म्हणजे मी सांगतो साहेब का माझ्याकडं सोसायटी गट जो असतो, सोसायटी गट हातभाई आबांना सगळ्यांना माहिती आहे. सोसायटी गटामध्ये माझ्याकडे सत्ता होती, माझ्याकडे लोक होते, माझ्याकडे माणसं होती, पण जो ग्रामपंचायत गट असतो साहेब त्या गटात माझ्याकडे माणसंच नव्हते. माझ्या कॅम्पमध्ये फक्त 45 ते 50 लोक होते. 45 ते 50 समोरच्या कॅम्पमध्ये 115 ते 120 लोक होते. तरी देखील साहेब कॅम्पमध्ये त्यांच्या हे सगळं असताना सुद्धा साहेब जनतेने दाखवून दिलं का मार्केट कमिटीची सत्ता सुद्धा आमच्या ताब्यात दिली. आणि मार्केट कमिटी बद्दलच सांगायचं साहेब माझे 2 मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहे अशोक बाबा हुगेरा, योगेश कदम आहे का? योगेश कदम हे जे 2 डायरेक्टर्स आहेत हे फक्त आमच्याशी निगडीत आहे, आमच्या बरोबर आहे म्हणून यांच्यावर खोट्या कारवाई करून यांचं पद खाल्लं गेलं. यांना 27 लाखाच्या 30 लाखाच्या ऑफर दिल्या तरी त्यांच्याकडे गेले साहेब.
नाही योगेश कदम सारखा माणूस त्याला पण ऑफर दिला पण तरी गेले नाही. हे सगळं काम करत असताना बाळासाहेबांची शिवसेना आहे, उद्धव साहेबांची शिवसेना आहे, आदित्य साहेबांची शिवसेना आहे आणि राऊत साहेब आपली शिवसेना आहे. त्याच्यामुळे डर कोणाचाच नाही, डर कोणाचाच नाही. मला पण बरेचसे लोक सांगतात का तुझ्यावर पण कारवाई होईल, तुला पण अडचण घालतील, भविष्यात तू पण कदाचित आबाईंचं सरकार जेलमध्ये असेल. तर मी सांगितलंच आहे ज्या दिवशी राहील त्याच दिवशी मी खरंच शिवसैनिक होईल. कारण माझ्यावर आजपर्यंत एक पण केस नाही झाली, एक पण केस नाही. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो मी सर्वपक्षी नेताच आहे, या तालुक्यातला सर्वपक्षीय नेता आहे, सगळ्यांचा आवडता, सगळ्यांचा सर्वपक्षीय, सर्व जात धर्म पंथ गणेश जात्राला कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठलाच पंथ नाही. त्याच्यामुळे गणेश जात्रा एकच जात मानतो, मानव जात, आणि त्या मानव जातीच्या प्रमाणे आम्ही काम करत आलेलो आहे आणि करत राहणार. साहेब तुम्ही इथं आलात, मी आता जास्त बोलणार नाही, तुमचा वेळ पण घेणार नाही, पण आपण इथं आलात त्याबद्दल मी आपले मनस्वी धन्यवाद मानतो. कारण मला जास्त भाषण तर येत नाही, तर तुमचं भाषण ऐकायला 100% लोक उत्सुक आहेत. आणि जसा कालचा कडकडाट झाला तसा आज आपला कडकडाट मनमाड शहरात या नांदगाव विधानसभा मतदारसंघात होईल एवढंच मला वाटतं. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. सर्व मान्यवर नेते राजा होतो मोबाईल खाली आणि या पहिले सांगितलं सभा तुम्हाला मंडपात जमलेले सर्व बंधू भगिनी मातांनो, आज गणेश झात्र यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांनी आज जॅकेट घातलेलं आतापर्यंत आम्ही त्याला आमचा गणेश म्हणतो. खूप वर्षांनी गणेशला जॅकेट वगैरे घालून अगदी व्यवस्थित शर्ट वगैरे आतमध्ये खोचून मला पाहता राजा गणेश आपला एखादा कार्यकर्ता असतो साधा तसा करत असतो. मी अनेक वर्ष त्याला पाहतो अत्यंत नम्रपणे, जसं त्यांनी सांगितलं ऑल पार्टी लीडर, सर्व पक्षांचा पुढारी मनमाड नांदगावचा. पण आज त्याला मला बघून आनंद झाला की एक छान जॅकेट घातलेलं आहे आणि मला वाटतं की तो आज बहुतेक आमदारकीची शपथ आजच हात खाली कर. गणेशची तयारी चांगली चालली आणि गणेशने एकदा मनावर घेतलं, माझा अनुभव आहे की तो शांतपणे कार्यक्रम करतो. आणि त्याचा कार्यक्रम करण्याचं प्रक्रिया सुरू आहे असं मला दिसलं. कार्यक्रम झालेला आहे बरोबर, आणि गद्दारांचा कार्यक्रम करावाच लागेल. प्रमोद भाऊ या मनमाडची जी लढाई आहे ही गद्दार विरुद्ध खुदार, गद्दार विरुद्ध निष्ठावान अशीच आहे. आणि मला खात्री आहे हे जे गद्दार आमदार आहेत हे परत विधानसभेत दिसणार नाही. गेल्या 15 वर्षापासून गणेश धात्रक यांना इकडली जनता आमदार मानते असं ते म्हणाले. बरोबर ना? ते आमदार म्हणूनच फिरतात असा आत्मविश्वास पाहिजे. जनतेचा आमदार असाच असतो. आणि जेव्हा जनता एखाद्याला आपला नेता मानते
आपला प्रतिनिधी मानते. असा जनतेचा माणूस जेव्हा निवडणुकीसाठी उतरतो तेव्हा जनता त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. हा या महाराष्ट्राचा अनुभव आहे. एक फडतूस माणसाला आपण आमदार केलं ज्याचा आगापेक्षा नाही, ज्याच्यावरती असंख्य गुन्हे आहेत, जो गोरगरिबांच्या जमिनीचे ताबे घेतो, जो खंडण्या गोळा करतो, पण स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होता आणि शिवसेना ही 4 अक्षरे त्याच्या पाठीशी असल्यामुळे हे महाराष्ट्र आमदार झाले. आज स्वतःच्या विमानातून फिरतात, स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून फिरतात. माझं आव्हान आहे या गद्दारांना, तुम्ही 50-50 खोके घेऊन शिवसेनेशी गद्दारी केली असेल, तुम्ही 50-50 खोके घेऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला असेल, पण या राज्याची जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी तुम्हाला माफ करणार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे महाराष्ट्र राज्य आपण चालवतो. या महाराष्ट्राला आपण इतिहास आहे असं म्हणतो, त्याचं कारण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी मोदींच्या गुजरातला फक्त भूगोल आहे. मोदींच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला, हे खरं आहे. दाहोद नावाचं गाव आहे, दाहोद अहमदाबादच्या बाजूला, तिथे औरंगजेबाचा जन्म झाला. त्याच्यामुळे औरंगजेबाच्या सगळ्या कलाकृती मोदींच्या अंगामध्ये आहेत. सगळ्या जसं औरंगजेब वागायचा तसे मोदी आणि अमित शहा वागतात. बघा, महाराष्ट्र लुटण्याचं काम औरंगजेबानं केलं. मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ले करण्याचं काम औरंगजेबानं केलं. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तेच करतात. कारण मी म्हणतो की औरंगजेबाच्या मातीत हे लोक जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज, गणेश आपण मगाशी सांगितलं, ज्या राज्यातला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला असं म्हणतात, मालवणचा पुतळा म्हणे वाऱ्याने पडला, समुद्रावरचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराजांना बांधलेले समुद्रातले किल्ले 400 वर्ष समुद्रामध्ये टिकून आहेत, तटबंदी टिकून आहेत. पण या नरेंद्र मोदीच्या हातून एक पुतळा उभा राहिला, तो पुतळा 6 महिन्यामध्ये कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला. 18 कोटी रुपये पुतळ्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा बनवणाऱ्याला फक्त 18 लाख रुपये दिले आणि वरचे कोट्यवधी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं वापरले आणि खाल्ले. नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातले पैसे जो पक्ष आणि जो नेता भ्रष्टाचार करून राजकारणामध्ये वापरतो, त्या महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्षाला, एकनाथ शिंदेला, अजित पवारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अजिबात अधिकार नाही. हा पुतळा सुद्धा मगाशी गणेश आपण बोलताना मी ऐकलं, हा पुतळा 6 महिन्यापूर्वी तयार झाला आणि हा पुतळा सुद्धा गळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा गळती लागलेली आहे. शिवसृष्टी 50 लाख रुपयाचे पुतळे साहेब
50-50 लाख रुपयाचे पुतळे आहेत, त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय त्याचा हिशोब आपल्याला करावा लागेल आणि आपलं सरकार येईल तेव्हा या सगळ्यांची चौकशी लावावी लागेल. पण गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदीच्या राज्यात जे जे काही यांनी करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्याला गळती लागलेली आहे. आम्ही दिल्लीच्या संसदेमध्ये बसतो 25 वर्षापासून. आमची एक जुनी संसद आहे, ऐतिहासिक, ब्रिटिश काळापासून. आजही मजबूत आहे, आजही भक्कम आहे, अजून 100 वर्ष टिकेल. नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवन बांधलं, 20,000 कोटी रुपये खर्च करून, 20,000 कोटी. पहिल्या पावसामध्ये धो 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 अक्षरशः प्लास्टिकच्या बादल्याने आम्हाला पाणी बाहेर काढावं लागलं. हे नरेंद्र मोदीचं काम. 20,000 कोटीतली किमान 10,000 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत गेले. नरेंद्र मोदीनं निवडणुकीसाठी राम मंदिराची उभारणी केली, आपल्या लोकांना कंत्राट दिली. हजारो कोटी रुपयाचं राम मंदिर उभं केलं, त्याचा कार्यक्रम झाला. नरेंद्र मोदी किती 12-15 दिवस उपवासाला बसले गाभाऱ्यात. पहिल्या पावसामध्ये प्रभू श्रीरामाचं अयोध्येतलं मंदिर सुद्धा गळायला लागलं. 2 महिने प्रभू रामाच्या डोक्यावर छत्री घेऊन पुजाराला उभं राहावं लागलं. नरेंद्र मोदीचं हे काम आहे. रामाच्या मंदिरात सुद्धा पैसे खाल्ले. आमच्या मुंबईमध्ये अटल सेतू बांधला. अटल सेतू जाऊन बघा, ठिकठिकाणी तुटतोय, कोसळतोय. टेक्नॉलॉजी आहे, स्पेस टेक्नॉलॉजीने आम्ही रस्ते बांधतो. परवा राष्ट्रपती पुण्याच्या खड्ड्यामध्ये अडकले, ही आमची स्पेस टेक्नॉलॉजी. नरेंद्र मोदींनी बांधलेले 18 पूल कोसळले देशामध्ये, 18 मोठे पूल कोसळले नरेंद्र मोदींनी बांधले. भ्रष्टाचार, सर्वत्र भ्रष्टाचार करायचा, सर्वत्र पैसे खायचे. सगळं काही पैशाने विकत मिळतं आणि विकत घेऊ शकतो. मग आमदार असतील, खासदार असतील. ही एक व्यापारी वृत्तीने हे सरकार चालले. मग महाराष्ट्र असेल तर हिंदुस्थान असेल, एक गुजराती व्यापारी मंडळ या देशावर राज्य करतायत आणि मराठी माणसाला कंगाल आणि भिकारी करतायत. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसासाठी, मराठी माणसाला न्याय देण्यासाठी, मराठी माणसाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी. आणि मोदी आणि शहानी ही शिवसेना तोडली, शिवसेनेचे आमदार फोडले, विकत घेतले. कारण त्यांना शिवसेना तोडून महाराष्ट्राची राजधानी असलेली मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची. सगळे उद्योग महाराष्ट्रातले, अनेक उद्योग या महाराष्ट्रातले, मोठे मोठे उद्योग. जी मुंबई महाराष्ट्राने देशाचं पोट भरते असं आम्ही म्हणायचं. औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी, त्या मुंबईतला सगळे उद्योग आणि रोजगार या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने गुजरातला नेले. आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा त्याच्यावर बोलायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावरचा या अन्यायावर बोलायला तयार नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, तुमच्या हातामध्ये पैसा आहे, तुमच्या हातामध्ये पोलीस आहे, तुमच्या हातामध्ये ईडी आहे, सीबीआय आहे. त्याचा वापर करून पक्ष फोडायचे, शिवसेनेसारखे, शरद पवारांच्या पक्षासारखे, आणि महाराष्ट्र कमजोर करायचा हे धोरण सध्या चालले. महाराष्ट्र कमजोर होणं म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राचा कष्टकरी, महाराष्ट्राचा तरुण, स्वाभिमानी तरुण कमजोर होणार आहे.
ज्या महाराष्ट्रानं सतत या देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावली आणि स्वाभिमानाने जगणारा हा महाराष्ट्र आहे, त्याला कमजोर करायचे आम्हाला सगळ्यांना. आणि आमची पक्ष फोडून, आमचे लोक फोडून 50-50 कोटी 100-100 कोटी रुपये घेऊन विकत घेऊन ही सरकार बनवायची. पण तरीही सर्व काही गमावून पक्ष चिन्ह उद्धव ठाकरे आज खंबीरपणे उभे आहेत, टक्कर देत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीचा पराभव करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. हा जो मोदीचा 400 पारचा जो नारा होता ना, आपकी बात 400 पार, त्या 400 पारला बूच लावण्याचं काम या महाराष्ट्राने केलं. या महाराष्ट्राने केलंय. आम्ही 31 जागा जिंकल्या. 31. आमच्याकडे काही नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, तरी आम्ही जिंकत आलो. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आम्हाला ही सत्ता परत ताब्यात घ्यावीच लागेल. जर मराठी माणसाचं महाराष्ट्राचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला या राज्याची सत्ता हातात घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य आपल्याला परत निर्माण करावं. किती अन्याय. ही जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा हे जे एकनाथ शिंदे आहेत 3 वर्षाचे होते, गोधडीत होते, गोधडी भिजवत होते आणि म्हणतो माझी शिवसेना, माझी शिवसेना. आणि तो जो निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालय म्हणते ह्याची शिवसेना, धनुष्यबाण याची. बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली शिवसेना. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणून त्याने शिवसेना स्थापन नाही केली ना, आपल्यासाठी केली, सगळ्यांसाठी केली, त्याची शिवसेना. मला आश्चर्य वाटतं शरद पवार अद्याप हयात आहेत. त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला, राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ चिन्ह. निवडणूक आयोगासमोर मी आणि ते असे बसलेलो आहोत सुनावणीला. समोर निवडणूक आयोग पक्षाचा अध्यक्ष समोर बसलाय, प्रमुख ज्याने पक्ष स्थापन केला. निवडणूक आयोग म्हणतो तुमचा पक्ष नाही, त्याचा पक्ष आहे. अशी बदमाशी. ज्याने पक्षाला जन्म दिलाय तो बाप इथे बसलाय. ज्याने पक्षाला जन्म दिलाय शिवसेनेच्या बापाचा मुलगा पक्षाचा अध्यक्ष आहे. तुमची शिवसेना नाही. असं चोरांचं राज्य त्या देशावर. सर्वोच्च न्यायालय त्यांचं, न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचा, पोलीस त्यांचे. आम्हाला तुरुंगात टाकलेली का तर आम्ही मोदीच्या विरुद्ध उभे आहोत. काय उखडले आमच्या आम्हाला टाकलं तुरुंगात, खोट्या केसमध्ये. मला ईडीने टाकलं तुरुंगात. टाका बाहेर येईल. कोणती भिंत आम्हाला जास्त काळ, तुरुंगाच्या भिंती जास्त काळ आम्हाला थांबू शकणार नाही. तुम्हाला 240 वर आणलं ना, आणि आज कुबड्यांवर तुमचं राज्य आहे. चंद्राबाबूचे कुबडी आणि नितीश कुमारचे कुबडी कमजोर कुबडे आहेत, कधी जातील. आम्हाला तुरुंगात टाकतात. सत्ता जाणार आहे वर्षभरात, बघा तुम्ही. महाराष्ट्राची निवडणूक होऊ द्या. ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं आणि आपलं सगळ्यांचं राज्य आहे महाविकास आघाडीचं, त्या दिवशी नरेंद्र मोदीला देशाच्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याचं सरकार कोसळलं. खोट्या केसेस. आतापर्यंत आम्ही अत्यंत संयमानं आणि प्रामाणिकपणे सरकार चालवायचा प्रयत्न केला. पण आता जे मी पाहतो ऐकतो या मनमाड शहरातच, आपण ती मगाशी उदाहरणं दिली, संतोष गुप्ता, हो मला माहिती आहे, जुना निष्ठावंत काय, पिंटू नाईक. खोट्या केसेस गांजाच्या. तुम्ही गांजावरता वर बसू आणि आमच्याकडे खोट्या गांजाच्या केसेस टाकता. ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे
सन्माननीय आमदार धात्रक मी आपल्याला सांगतो, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही खोटी कामं केलेली आहेत त्यांची यादी तुम्ही आतापासून तयार करायला हवी. कोणाच्या आदेशाने त्यांनी केलेलं आहे. आता दया माया नाही, आता जशास तसे ठोशास ठोसा. सरकार बदलतंय हे पोलिसांनी लक्षात ठेवावं. सरकार बदलत आहे आणि ह्या वेळेला सरकार मागच्या पद्धतीनं चालणार नाही. प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल, प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल आणि हा महाविकास आघाडीचा धोरणात्मक निर्णय, धोरणात्मक निर्णय, दिस इज पॉलिसी डिसिजन. आता नाही मागे पुढे हटायचं. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, सगळे मित्रपक्ष आम्ही एकत्र राहू असं आम्ही एकमेकांना दिलेलं वचन आहे. आधी ही खाण घालवायची, महाराष्ट्राला लागलेली वाळवी ही नष्ट करायची. आमच्या मुंबईत काल एक एन्काउंटर झालं, आपण वाचलं असेल. त्या बदलापूरला 2 मुलींवरती अत्याचार झाला आणि त्यातला आरोपी तो शाळेतला शिपाई होता, संडास साफ करणारा, त्याला पकडला. खरे आरोपी बाहेर आहेत. त्या शाळेचे संचालक, त्या शाळेचे मुख्याध्यापक जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी या आरोपीला काल मारण्यात आलं. त्यांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा लोकांना. आता मला सांगा, ज्याच्या हातामध्ये बांधलेले आहेत, बेडे आहेत, तोंडावर बुरखा आहे, त्याने म्हणे पोलीस अधिकाऱ्याचं रिव्हॉल्वर खेचलं आणि गोळीबार केला. कोणाला पटेल का? पटेल? त्याने गोळीबार केला, त्याने आधी स्वतःवर गोळी मारण्याचा प्रयत्न केला. अशा खोट्या कहाण्या पसरवतात. मी आज सकाळी मुख्यमंत्र्याला आवाहन केलं आहे, खोटं बोलण्याची सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल. नीट खोटं बोला. कॅबिनेट मध्ये ठरवा आज काय खोटं बोलायचं, किती खोटं बोला. या राज्याच्या जनतेला तुम्ही मूर्ख समजला? त्यांना सगळं कळत आहे काय चाललंय, काय होणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की होणार आहे, ती म्हणजे या महाराष्ट्राची सूत्र उद्धव ठाकरेंकडे येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक आमदार महत्वाचा आहे आणि एकेका गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून आपल्याला आपल्या आमदार निवडून आणायचे. या आमदाराला तर आपल्याला इकडला गाडायचाच आहे. हा जो पिसाळलेला हत्ती आहे, हत्तीचा पिलू आहे, त्याला तर काढणार. त्याची सगळी हिस्ट्री शीट तयार आहे, सगळी तारेमारी काढू त्याची काय आहे ते. फक्त आपण सगळ्यांनी गणेशच्या मागे उभं राहिलं पाहिजे. हा मतदारसंघ परंपरेने शिवसेनेचा. बाजूच्या मतदारसंघामध्ये आवा आमदार होती, या मतदारसंघामध्ये गणेश आमदार होईल. तिथे नाशिक लागून एकदम आमदार आमचे होते आणि या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावरती आपण शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव पडतो. हीच खरी बाळासाहेबांना आदरांजली ठरेल. गद्दाराला, प्रत्येक गद्दाराला काढायचं. अनेक प्रश्न या मनमाड शहरामध्ये आपण मांडले. पाण्याचा प्रश्न असेल, इतर काही प्रश्न आहे. एक प्रामाणिक आमदार मिळाला, एक प्रामाणिक माणूस आपल्याकडून विधानसभेत गेला की कोणतंही अबो टेंडर न करता तो काम करतो आणि जनतेचा पैसा जनतेच्या कामी लावेल. आणि हेच बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित.
बाळासाहेब ठाकरेंना आकर्षित असलेला शिवसैनिक कसा असावा हे मनमाडच्या गणित ठाकरेकडे पाहून संकटात आणि वादळात तो शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा राहिला आणि म्हणून आम्ही सगळे त्याच्या पाठीशी उभे आहोत. मित्रांनो, आज त्याचा वाढदिवस आहे. अभिष्ट चिंतन सोहळा असे मी बोर्ड बघितले. एक साधा कार्यकर्ता आहे, साध्या घरात, वडील आमदार 10 वर्ष होते, परंतु कुठे आमदारकीच्या त्याच्यावरती प्रभाव पडल्याचं मला दिसलं नाही. अशा प्रकारचे तरुण ही शिवसेनेची खरी ताकद आहे आणि अशा तरुणांना तुम्ही 50-50 खोक्याला विकत घेऊ शकत नाही हे आपल्याला एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला सांगायचं आहे. या राज्यामध्ये आजही असे असंख्य लाखो तरुण शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत जे तुमच्या 50 खोक्याला बिंदे होणार नाही, विकले जाणार नाही. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी त्यांनी रुजवलेलं आहे त्या निष्ठेचं पीक आज आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र दिसतंय. मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, पुढल्या वाढदिवसाला आपल्याला आमदार घाचरकांचा अभिष्ट चिंतन सोहळा करायचा. आता कोणीतरी म्हणतील आमचे नेते तुम्ही परस्पर कसं काय जाहीर करता. मी काहीच जाहीर केलेलं नाही. मी लोकांच्या मनात बोलतो आणि हा शिवसेनेचा मतदारसंघ, त्याच्यामुळे शिवसेनेच्या मतदारसंघातून आमच्या शिवसैनिकाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. इतकं सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शालेय पोषण आहार संदर्भात या ठिकाणी शिवकन्या संगीताताई सोनवणे हे साहेबांना निवेदन देत आहे. विचारांच्यावरती कोणी चढायचं नाही. शांत बसा आणि त्याच्यासमोर कोणी गर्दी करू नका. सर्वांना या ठिकाणी विनंती. भाई